MP सेवा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2025च्या दोन्ही एक्झाम जवळ आलेल्या आहेत। बघा 21 डिसेंबरला कंबाईन ग्रुप बी आहे आणि 4 जानेवारीला कंबाईन ग्रुप सी आहे। मात्र तुमचं पॉलिटी आर्टिकल्सचा अभ्यास राहिला असेल किंवा तुम्ही कितीही वेळेस वाचून पॉलिटी आर्टिकल्स तुमच्या लक्षात राहत नसतील तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही। हा आपला नंबर आहे 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा आणि पेड PDF तुम्हाला मिळून जाईल। अत्यंत रिजनेबल आपण त्यासाठी ठेवलेला आहे। आता त्यामध्ये ट्रिक्स कशा आहेत काय आहेत त्याचा थोडासा डेमो मी तुम्हाला यामध्ये दाखवतो। कारण बघा आता कंबाईनला पॉलिटी 15 मार्काला विचारलं जात आहे, त्यापैकी 7 ते 8 प्रश्न हे फक्त आर्टिकल्सवर विचारले जातात आणि आर्टिकल्सचे मार्क म्हणजे हातचे मार्क असतात, कारण फक्त पाठांतराचा विषय आहे। तर बघा आपल्या ट्रिक्स कशा आहेत काय तर थोडासा डेमो दाखवतो। तर बघा कलम 17 अस्पृश्यता बंदी, तसेच आपले MP सेवा ट्रिक्स नावाने टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केले नसतं तर जॉईन करा। त्यावर तुम्हाला इतर सब्जेक्टच्या पण ट्रिक्स पाहायला मिळतील, जसे की सायन्स, करंट आणि इंग्लिश व्होकॅब्युलरी। तर पहा कलम 17 आहे अस्पृश्यता बंदी। तर आता याला आपण ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा। तर ट्रिक्स अशी आहे की सातारा राज्य किंवा जिल्ह्यात सर्वप्रथम अस्पृश्यता बंदी झाली असे आपण म्हणू। आता साताराच का म्हणलं, कारण बघा हे 17 आणि सातारा 17 सातारा ह्या दोन शब्दाचा काय होतो इथे यमक जुळतो। 17 सातारा 17 सातारा, हे बघा 17 आणि सातारा ह्या दोन्ही शब्दाचा काय होतो यमक जुळतो। म्हणून महाराष्ट्रात सर्वप्रथम अस्पृश्यता बंदी कुठे झाली तर सातारा जिल्ह्यात बंदी झाली, असं आपण ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघा कलम 40 काय ग्रामपंचायत आणि म्हणजे पंचायत राज संबंधी यावर भरपूर वेळेस आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे आयोगाने। कलम 40 काय ग्रामपंचायतीची स्थापना। तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं आहे आपण, तर 40गाव ग्रामपंचायत ही भारतातील पहिली ग्रामपंचायत आहे असं आपण समजू। 40गाव ग्रामपंचायत ही भारतातील कितवी ग्रामपंचायत आहे तर पहिली ग्रामपंचायत आहे असं आपण ट्रिक्सनुसार समजू। त्यानंतर पहा आता जी नुकतीच कंबाईन ग्रुपची झाली 2024ची 1 जून 2025ला झाली होती 2024ची, तर तिला काय प्रश्न विचारला होता पहा। तर ह्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता की खालील कोणत्या कलमात पंचायत राजमध्ये SC ST आणि महिला आरक्षणाची तरतूद आहे। तर पहा हे 4 ऑप्शन दिले होते 243B 243C 243D आणि 243E। तर याला ट्रिक्सनुसार आपण कसं लक्षात ठेवलेलं पहा। आपण जी संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची PDF आहे आपली ट्रिक्सची, त्यामध्ये याची ट्रिक्स काय केलेली पहा आपण। तर ट्रिक्स अशी आहे की जे D आहे D फॉर दलित आरक्षण, D फॉर दलित आरक्षण म्हणजेच SC ST आरक्षण किंवा D फॉर दीदी आरक्षण अशी आपण ट्रिक्स केलेली आहे। D फॉर दलित आरक्षण म्हणजेच SC ST आरक्षण किंवा D फॉर दीदी आरक्षण, दीदी म्हणजेच काय महिला आरक्षण, असं आपण यामध्ये ट्रिक केलेली आहे। त्या डीला घेऊन आपण त्याची ट्रिक्स केलेली आहे। D फॉर दीदी आरक्षण म्हणजेच महिला आरक्षण, हे बघा हे D फॉर दीदी आरक्षण म्हणजेच महिला आरक्षण किंवा D फॉर दलित आरक्षण म्हणजेच SC ST आरक्षण, अशी आपण त्याची ट्रिक्स केलेली आहे। 243A पासून ZG पर्यंत जेवढे काही संपूर्ण सबकलम आहेत त्या संपूर्ण कलमची आपल्याकडे ट्रिक्स आहे। म्हणजे आपण नुसतं पॉलिटीच नाही तर पंचायत राजमधील पण कलमांच्या संपूर्ण ट्रिक्स केलेल्या आहेत। त्यानंतर पहा कलम 50 काय तर कलम 50 हा मार्गदर्शक तत्वामधील आहे। तर कलम 50 आहे न्यायव्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे। न्यायव्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून काय करायचं आहे अलग ठेवायची आहे। तर याची ट्रिक्स काय केलेली पहा आपण, न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान 50 किलोमीटर दूर ठेवायचं। किती किमान 50 किलोमीटर दूर ठेवायचं असं आपण ट्रिक्स केलेली आहे। त्यानंतर 51 आहे आंतरराष्ट्रीय शांतता। 51 काय आहे आंतरराष्ट्रीय शांतता। तर याची ट्रिक्स काय केलेली आहे, एका वनात जाऊन मेडिटेशन केले तर अंतरात्म्याला शांतता मिळते। एकांत असं बघा, एकांत शांतता जर पाहिजे असेल तर एकांत जाऊन आपण बसलं ना तर एकांतामध्ये शांतता असते, म्हणजे 51 शांतता, एकांतात शांतता असं म्हणायचं। 51 एकांतात शांतता, एका वनात जाऊन मेडिटेशन करायचं मग काय होते शांतता प्रस्थापित होते। त्यानंतर 47 कलम काय बघा, याच्यावर पण भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे। तर कलम 47 आहे सार्वजनिक स्वच्छता आरोग्य आणि दारूबंदी यासंबंधी आहे। सार्वजनिक आरोग्य स्वच्छता आणि दारूबंदी। तर याला आपण कसं लक्षात ठेवलेलं पाहता, याला आपण लक्षात ठेवलेलं आहे
डी फॉर दारूबंदी आणि जी फॉर गांजाबंदी असं म्हटलेलं आहे. दारूबंदीसोबत आपण गांजाबंदी पण इथं जोडू. मग डी फॉर दारूबंदी आणि जी फॉर गांजाबंदी असं आपण म्हटलेलं आहे. आता असंच का म्हटलं, कारण ABCDनुसार डी हा 4 नंबरला येतो आणि गांजाचा जी हा 7 नंबरला येतो. म्हणजे 4 आणि 7 कलम 47 काय आहे मग, दारूबंदी आणि गांजाबंदी असं आपण म्हणू. दारूबंदी आणि गांजाबंदी जर घातली तर लोकांचं काय होतं, आरोग्य सुधारतं. तर अशा प्रकारे आपण दारूबंदी आणि गांजाबंदी इथं आपण म्हणू शकतो. त्यामुळे डी फॉर दारू आणि जी फॉर गांजा आणि DABCनुसार किती नंबरला येतो 4 आणि जी किती 7. अशा प्रकारे कलम 47 हे लक्षात ठेवता येईल. त्यानंतर सायन्सचे पण आहे. आता इथे सायन्सचे मी तुम्हाला वनस्पती रोग दाखवतो. याच्यावर प्रश्न पण आला होता, तो प्रश्न पण आपण पुढे पाहू. तर बघा, रेड रूट ऑफ शुगर केन हा रोग कोणत्या सूक्ष्मजीवामुळे पडतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर हा जो आहे या सूक्ष्मजीवाचं नाव आहे कलेक्टरिझम फॉल्केटम. काय आहे, कलेक्टरिझम फॉल्केटम. तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं पहा. तर ट्रिक्स अशी आहे की ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा कलेक्टर होऊन रेड दिव्याची गाडी घेऊन आला म्हणून त्याच्या बापाने सर्व गावाला शुगर वाटली अशी आपली ट्रिक्स आहे. कारण कलेक्टरिझममध्ये कलेक्टर हे नाव दिसत आहे आणि रेड दिव्याची गाडी म्हणजे रोगाचं नाव आहे रेड रूट आणि शुगर वाटली म्हणजे हा शुगर केनवर पडतो म्हणून शुगर वाटली असं आपण बनवलेलं आहे. तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. संपूर्ण हे ट्रिक्सची PDF हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच MP सेवा ट्रिक्स हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.